नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण बघणार आहोत की महापारेषण, महावितरण भरती आणि आता महाजनको भरती, तीन भरती किंवा तिन्ही कंपनीच्या भरत्या लगातार येत आहेत किंवा मागच्या 2 वर्षापासून सुरू आहे। परंतु जी प्रोसेस आहे ती खूप स्लो सुरू आहे, खूप एकदम म्हणजे शांततेत सुरू आहे। रिझल्ट खूप वेळाने लागतो किंवा एक्झामच होत नाही किंवा आधी ॲडच लवकर येत नाही आणि ॲड आली तर मग एक्झाम लवकर होत नाही आणि एक्झाम झाली तर मग रिझल्टसाठी वाट बघावं लागतो। तर हे किती दिवस चालणार? म्हणजे बघा, आता महापारेषण, महावितरणचे जे एक्झाम्स आहे त्यामध्ये महावितरणच्या एक्झाम्स ज्या काही पोस्ट होत्या त्यामध्ये JEE आणि अकाउंट असिस्टंटच्या ऑलरेडी झालेल्या आहे। आणि त्यानंतर आता विद्युत सहाय्यकसाठी विद्यार्थी मित्र आतुरतेने वाट बघत आहे, ITIचे विद्यार्थी मित्र। त्यानंतर महापारेषणमध्ये काही डेट्स आल्या, सिनियर पोस्टच्या डेट्स आल्या, जे इंजिनिअरिंग बेसचे जे सिनियर पोस्ट आहे त्याच्या आलेल्या आहे आणि AEचे सुद्धा आलेलं आहे। 29 डिसेंबरला एक्झाम आहे, त्याचं हॉल तिकीटसुद्धा आता 1-2 दिवसामध्ये येऊन जाईल। आणि त्यामध्ये विद्युत सहाय्यक आहे, टेक्निशियन आहे, सिनियर टेक्निशियन आहे। तर या ज्या पोस्ट आहे याची एक्झामपर्यंत अजूनपर्यंत त्यांनी कंडक्ट केलेली नाही, म्हटल्यापेक्षा अजूनपर्यंत त्यांनी डेट अनाऊन्स केलेली नाही आहे, ठीक आहे। तर त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि आता किती दिवस विद्यार्थी मित्र थांबणार किंवा किती दिवस वाट बघणार? बरेचसे विद्यार्थी मित्रांनी, म्हणजे ITIचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जॉबसुद्धा सोडलेला आहे प्रायव्हेटचे, ते विदाऊट जॉब आहे मागच्या 1 वर्षापासून, 1.5 वर्षापासून अभ्यास करत आहेत। त्यांना असं आशा वाटते की आता एक्झाम येईल, नंतर एक्झाम येईल, आता येईल, नंतर येईल, आता येईल, नंतर येईल, असं करता करता 1-1 वर्ष उलटून जातो आहे। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल ऑलरेडी बोललेलो आहे मित्रांनो, की त्यामध्ये जे काही आता हालचाल करणे आपल्याला आवश्यक आहे। मागे मी एकदा बोललेलो होतो की डिसेंबरमध्ये आपण वाट बघू, नाही तर जानेवारीमध्ये हालचाल करू, परंतु आता ॲटलिस्ट काहीतरी सुरुवात करणे आवश्यक आहे। त्यासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल आता उचललं जात आहे। एक ग्रुप आहे आणि त्यामध्ये बरेचसे टीचर्ससुद्धा किंवा अकॅडमीचे जे डायरेक्टर्स आहेत ते इन्क्लुडेड आहे, इन्क्लुडिंग मी सुद्धा त्यामध्ये आहे। या लढ्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की 23 डिसेंबर ही डेट एक ठेवलेली आहे, पण त्या दिवशी ट्विटर आणि ईमेल कॅम्पेन आणि इंस्टाग्राम कॅम्पेन इथे आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये मुख्य सहभाग त्यामध्ये मित्रांनो कांगणे सर परभणीचे, विठ्ठल कांगणे सर आणि केंद्रे सरांचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे किंवा त्यांचा प्रयत्न अतिशय चांगला सुरू आहे। तर त्यामध्ये 23 तारखेला, म्हणजे 23 आता येत्या 23 तारखेला सोमवारी अतिशय महत्त्वाचा दिवस तो आपल्यासाठी आहे, जेणेकरून तिथे आपला इफेक्ट जास्तीत जास्त झाला तर पुढे आपल्याला आंदोलन वगैरे करण्याची काम पडणार नाही। परंतु त्या दिवशी आपल्याला 23 तारखेला 11 वाजता ईमेल, ट्विटर आणि इंस्टाग्राम हे तिन्ही कॅम्पेन रन करायचे आहे। ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी असतील, ITIचे विद्यार्थी, तुमचे कुठल्याही ब्रँचचे असो, कारण की महाजनकोमध्ये सुद्धा पुढे एक्झाम आपल्याला अपेक्षित आहे किंवा पुढे एक्झाम होणार आहे, ते सुद्धा त्यांनी डिले करायला नको। त्यासाठी सुद्धा तिथे तुमचा सहभाग इथे लागणार आहे त्या विद्यार्थ्यांचा, तुम्ही कुठल्याही ट्रेडचे असा। त्यानंतर BEचे विद्यार्थी, EEसाठी विद्यार्थी ज्या प्रिपेअर होत असतील, जे रिझल्टची वाट बघत असतील ते, त्यानंतर तुमचे बाकीचे डिप्लोमाचे विद्यार्थी वगैरे, तर या विद्यार्थ्यांनीसुद्धा यामध्ये सहभाग घ्यावा ही माझी विनंती आहे, पर्सनल विनंती आहे। कारण की कसं आहे की आज न उद्या ही वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते। आज विद्युत सहाय्यकची एक्झाम होत नाही आहे, उद्या तुमचा रिझल्ट लागेल, नाही लागेल, वेळ लागू शकतो। त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही इथे तयार असणं आवश्यक आहे। तर 23 तारखेला सकाळी 11 वाजता आपल्याला ते ईमेल, ट्विटर आणि इंस्टाग्राम कॅम्पेन रन करायचं आहे। रिसेंटली केंद्रे सरांनी सुद्धा तो व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघितला असेल असं मी आशा करतो। त्यामध्ये सरांनी डिटेल सगळं सांगितलेलं आहे। त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे। जे माझे सबस्क्रायबर आहे किंवा व्ह्यूअर आहे किंवा फॉलोअर आहे त्यांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने इथे सहभाग घ्यावा, कोणी असं लाईटली घेऊ नये। कारण की आता जर आपण प्रयत्न नाही केला तर ती एक्झाम आणखी किती डिले होईल, 2 महिने 3 महिने किती डिले होईल काही सांगता येत नाही। त्यामुळे आता हा प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे। जी 23 तारीख आहे ती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। त्याआधी एक तर रविवारी संध्याकाळी किंवा त्या दिवशी सकाळी तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर तुम्हाला सगळे डिटेल्स येऊन जातील, कुठे मेल करायचा आहे किंवा कुठली लिंक आहे, एक लिंक तुम्हाला देण्यात येईल। त्या लिंकवर क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्ही ते डायव्हर्ट व्हाल ईमेलवर आणि तिथून तुम्ही फक्त सेंडचं बटन दाबायचं, तुम्हाला कुठलाच मेसेज टाईप करायची गरज पडणार नाही किंवा जे काही अरेंजमेंट करण्यात येतं त्यानुसार तुम्हाला सूचना देण्यात येतील। टेलिग्राम चॅनलवर इंजिनियर अमोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्हाला तशी सूचना देण्यात येईल। आणि प्लस बाकी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल, प्रत्येक अकॅडमीने इथे सहभाग घ्यावा ही सुद्धा माझी विनंती आहे प्रत्येक अकॅडमीच्या डायरेक्टरला, जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला तिथे आपला एक प्रयत्न होईल। भरपूर विद्यार्थी इथे इन्क्लूड असणं आवश्यक आहे। कमीत कमी 1 ते 1.5 लाखाच्या घरामध्ये जर ईमेल आणि ट्विटर जे ट्विट करण्यात आलं किंवा रिट्विट करण्यात आलं तरच त्याचा इफेक्ट आपल्याला चांगला होईल, जेणेकरून महाडिस्कॉम, महावितरण आणि महाजनको तिन्ही याचे डायरेक्टर्स आणि प्लस तुमचं
CM वगैरे किंवा डेप्युटी CM वगैरे त्यांनासुद्धा हे मेल जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचा सहभाग इथे असणं आवश्यक आहे. बाकी तुम्हाला मेलमध्ये जे काही लिंक देण्यात येतील किंवा मेलसाठी जे लिंक देण्यात येतील त्यावरून तुमचा मेल ऑटोमॅटिक जाईलच. परंतु मॅटरसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करण्यात येईल. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. इंजिनियर मूल आपलं टेलिग्राम चॅनल आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा असा मित्रांनो की महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट आणि JEE आणि AE ठीक आहे विद्यार्थ्यांचे इथे हे झालेलं आहे, एक्झाम झालेलं आहे आणि ते विद्यार्थी मित्र आतुरतेने रिझल्टची वाट बघत आहे. तर मित्रांनो रिझल्टला वेळ लागू शकतो. मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरी विद्यार्थी मित्र परत तेच प्रश्न विचारतात. ॲक्च्युली त्यांनी 45 दिवसामध्ये रिझल्ट लावायला पाहिजे, हा नियम आहे. परंतु 45 दिवसामध्ये कुठलाच रिझल्ट कधीच लागत नसतो. 2 महिने 3 महिनेसुद्धा लागू शकतात. जानेवारीमध्ये रिझल्ट एक्सपेक्टेड आहे किंवा जानेवारीमध्ये रिझल्ट लागू शकतो असं एक आपल्याला थोडंफार इथे एक माहिती होती, परंतु तीसुद्धा कन्फर्म माहिती नाही आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये सुद्धा डिले होऊ शकतं. ठीक आहे. तर आता ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांनी जानेवारीमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो की रिझल्ट एखाद्या वेळेस लागेल आणि त्यामध्ये JEE आणि अकाउंट असिस्टंटचा रिझल्ट हा आधी लागेल. AEचा रिझल्ट थोडासा डिले होऊ शकतो असं आपल्याला माहितीमध्ये आहे. त्याच्यामुळे JEE आणि अकाउंट असिस्टंटच्या विद्यार्थ्यांनी जानेवारीमध्ये रिझल्ट तुम्ही एंडिंगपर्यंत एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे. मी भरपूर वेळा हे सांगितलेलं आहे, परंतु विद्यार्थी मित्रांचे परत तेच कमेंट राहतात. त्यामुळे मला परत हे इथे सांगावं लागत आहे. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या लढ्यामध्ये सहभागी व्हा. ईमेल, ट्विटर आणि Instagram कॅम्पेन इथे रन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये सहभागी व्हा. माझी विनंती आहे प्रत्येकाला. आपले सबस्क्रायबर जे आपल्याला 2 वर्ष 3 वर्षापासून फॉलो करत आहे, लाईटली घेऊ नका. प्रत्येकाने सहभाग घ्या. तो 23 तारखेचा हा लढा आपला यशस्वी झालाच पाहिजे, जेणेकरून पुढच्या 8 दिवसामध्ये आपल्याला कुठली तरी एखादी पॉझिटिव्ह न्यूज मिळाली पाहिजे रिगार्डिंग विद्युत सहाय्यक किंवा टेक्निशियन वगैरे एक्झामबद्दल. ठीक आहे. महावितरण महापारेषण. तर मित्रांनो आशा करतो की बऱ्यापैकी एक प्रयत्न आपण इथले सगळे मिळून करतो आहे. सगळे अकॅडमीचे डायरेक्टर्स आणि स्टुडंट्स मिळून प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये तुमचा प्रत्येकाचा सहभाग मला इथे आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो.